मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, चूक तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का? इंधन बचतीच्या मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंचा सवाल. वर्षभर सोनं खरेदी करू नका, सध्या डेस्टिनेशन वेडिंगची फॅशन सुरू, मात्र भारतात लग्न करा, पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील. जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं 24 तासात 2 वेळा आवाहन. पेट्रोल, डिझेल, गॅस जपून वापरा. मेट्रो, बस सेवा यांच्यासारख्या पर्यायांचा वापर करा. जगभरात तेल संकट निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन. मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे. देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर. जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्याइतपत स्थिती गंभीर. राहुल गांधींची टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 मे पासून युरोपच्या दौऱ्यावर. 15 ते 20 मे दरम्यान UAE, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा करणार. विविध देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय चर्चा करणार. पुण्यात पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा. कामावर जाण्याच्या वेळीच पेट्रोल पंपावर गर्दी वाढल्यानं नागरिकांकडून रोष. तर मुंबई गोवा महामार्गावरील पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलचा तुटवडा. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळलं. सुनेत्रा पवार यांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं होतं पत्र. पार्थ पवारांवर जनरल सेक्रेटरी तर जय पवारांवर नॅशनल सेक्रेटरीची जबाबदारी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत चूक, लवकरच यादी दुरुस्त केली जाणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण. आसाम सरकारचा आज शपथविधी सोहळा. हेमंत बिस्व शर्मा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात. जलाशयांमधील पाणीसाठा 23.52% गेल्यानं निर्णय. भातसा आणि अप्पर वैतरणातून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार. पाणी जपून वापरण्याचं आवाहन.